नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी न्यू कॉलेज ऑफ एज्युकेशन भोर टाउनशिप नाशिक इथली छात्र अध्यापिका मायावती गायकवाड तुमच्याशी बोलते आहे। या कोरोनाच्या काळात मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर घेणार आहे। तर इयत्ता 9वी मधील भूमिती या विषयातील 6वं प्रकरण वर्तुळ। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ हा शब्द आपल्याला लहानपणापासून अवगतच आहे। वर्तुळ म्हणजे काय याचा आपण आतापर्यंत अभ्यास करतच आलेलो आहोत। तर आपण वर्तुळातील त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे हा घटक अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची व्याख्या काय आहे? तर प्रतलातील एक स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। वर्तुळ मीन्स सर्कल, आणि त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र म्हणतात। वर्तुळासंबंधी काही संज्ञा आहेत: त्रिज्या, जीवा, व्यास, रेख। तर एक त्रिज्या, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। 2 जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात। 3 व्यास, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास म्हणतात। व्यास काय असतं? तर व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतलातील वर्तुळे कोणते? एकरूप वर्तुळे, एककेंद्री वर्तुळे, एकाच बिंदूतून छेदणारे वर्तुळे, दोन बिंदूत छेदणारे वर्तुळे। तर एकरूप वर्तुळे, एकरूप वर्तुळात त्रिज्या या समान असतात। 2 एककेंद्री वर्तुळे, एककेंद्री वर्तुळात केंद्र एक व त्रिज्या भिन्न असतात। 3 एकाच बिंदूत छेदणारे वर्तुळे, एकाच बिंदूत छेदणारे वर्तुळे केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू एकच असतो। 4 दोन बिंदूत छेदणारे वर्तुळे, तर दोन बिंदूत छेदणारे वर्तुळे केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू दोन हे भिन्न भिन्न असतात। यांना हे सगळे काय आले? प्रतलातील वर्तुळे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार होतो त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे। तर आपण एक उदाहरण घेणार आहोत। ते उदाहरण बघा। त्रिकोण KLM मध्ये KL बरोबर 6.4 सेंटीमीटर, LM बरोबर 6.7 सेंटीमीटर आणि कोन MKL बरोबर 65 अंश। त्रिकोण KLM चे परिवर्तुळ काढा। तर आपण सुरुवातीला काय करू? KL बरोबर 6.4 सेंटीमीटरची रेघ काढू। नंतर तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी त्रिकोण काढणार आहोत। तर त्रिकोणासाठी आपल्याला पहिले KL ही पायालगतची रेघ काढावी लागेल। KL बरोबर 6.4 सेंटीमीटरची आपण रेघ काढली। दुसऱ्यांदा अचूकरित्या आपण K या बिंदूवर कोनमापक ठेवून 65 अंशाचा कोन काढला आणि तिथे एक दुसरा बिंदू ठेवून ती रेघ K ला जोडली कंपासच्या साहाय्याने। त्याला नाव दिले M। नंतर त्या M पासून L पर्यंत आपल्याला 6.7 सेंटीमीटर LM असं हे दोन बिंदू जोडायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, K या कोनावर L बिंदूपासून 6.7 सेंटीमीटर कंपासच्या साहाय्याने अंतर घेऊन आपण K या रेघेवर चाप मारून घेतला आणि L पासून त्या बिंदूपर्यंत एक रेघ काढली आणि त्या बिंदूला नाव असे दिले M। KLM आपण त्रिकोण काढून घेतला। नंतर परत कंपासच्या साहाय्याने आपण K आणि L च्या
आपल्याला के आणि एल या रेखावर लंबदुभाजक काढायचा आहे के आणि एलचा। तर आपण कंपासच्या साहाय्याने के एलच्या लांबीचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर व बिंदू के पासून वरती आपण एक चाप मारला आणि खाली एक चाप मारला। असे वरच्या एल नेही आपण एक चाप मारला आणि खाली एक चाप मारला। असे आपण रेखे एलवर एक लंबदुभाजक काढले। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला के आणि एलला एक लंबदुभाजक मिळाला। तसेच आपल्याला त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायचे आहे। त्यासाठी आपल्याला परत के आणि एमचाही लंबदुभाजक काढायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण के आणि एलचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती चाप मारला, तसेच के आणि एम या बिंदूपासून आपल्याला के हा एमच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक चाप आणि खाली एक चाप मारून घ्यायचा आहे। नंतर एम या बिंदूपासून त्या चापला परत एक चाप मारून खालच्या बाजूने एक चाप मारून के एमला ते दोघी चापचे जे बिंदू आहे तिथे एक रेख काढायची आहे। म्हणजेच आपल्याला के आणि एमच्या मध्ये एक लंबदुभाजक मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण के एल एम मध्ये आपण दोन लंबदुभाजक काढलेले आहेत। ते लंबदुभाजक जिथे मिळाले त्या बिंदूला आपण ओ असे नाव देऊ। त्या ओ वर कंपासच्या साहाय्याने ओ पासून कोणत्याही शिरोबिंदूपर्यंत त्रिकोणाचे अंतर घेऊन आपण के एल एम इथून परिवर्तुळ काढून घेणार आहोत। तसेच आता